वहिनी बोल. तेजू, अगं राजूने ना बेसनाच्या वड्या केलेल्या आहेत. आईला खूप आवडायच्या ना. मी ना तुझ्यासाठी डबा पाठवलाय. सूर्य येईलच घेऊन. तू खाशील ना? हो खाईन की. बर. बाकी तब्येत वगैरे सगळी कशी आहे? काही त्रास नाही ना होते तुला? हा, इथे सगळेजण काळजी घेतात म्हणून काही अडचण नाही. आणि काल आपण नव्याने काही गोळ्या सुरू केल्या होत्या, त्या घेतेस ना? हा, म्हणजे आता दूधच पिणार होते बघ. हे बघ तेजू, जेवढी स्वतःची काळजी घेशील ना तेवढीच तुझी बाळ हेल्दी जन्माला येतील. बरं, तू दूध पिऊन घे. सुनबाई, आम्हाला वाटलंच होतं तुमची दूध प्यायची वेळ झाली असणार. जरा थांबा. काय झालं? मला एक सांगा, तुम्ही या दुधात काही टाकलं का नाही? नाही, ते डॉक्टरांनी विटामिनची पावडर दिली होती ना, ती घातली 2 चमचे. ते चांगलंच आहे. अहो लक्षात घ्या, तुमच्या पोटी जोळे. त्याची नीट वाढवायची असेल तर तुमचं खाणं पिणं बी तसंच पाहिजे. थांब थांब. कुठे? हे आम्ही तयारच करून ठेवले बा. हे बदाम आहेत, हे रोज टाकत जा दुधात. आणि बघा, हे सुवर्णभस्मे. लक्षात घ्या, यातलं थोडं थोडं आमच्या सुनबाईच्या पोटात रोज झालं पाहिजे. येणं काय होईल, आमचे दोन्ही बी नातवंड तंदुरुस्त जन्माला येतील. सुनबाई, एक लक्षात असू द्या, आमच्या वंशाचे दिवे तुमच्या पोटात आहेत. तेव्हा आमची दोन्ही बी नातवंड एकदम गुटगुटीत आणि सुदृढ जन्माला आली पाहिजे. त्यासाठी काय लागेल ते सांगा, आम्ही तुमच्या हाकेवर आणून ठेवू. तुम्ही थांबला कशा? दूध घ्या. काय लागेल ते सांग. आलो. काय हे सगळं? डॅडींनी तर गृहीतच धरलंय की तेजूला मुलं होणार आहेत. हे ना, असं मुलांची अपेक्षा करणं चुकीचं आहे हे कोण सांगणार आहे डॅडींना? ठीक आहे, डब्बा खा. कसली भारी झाली बटाट्याची भाजी. कुणी केला डबा? कोणी केलंय म्हणजे? माझ्या आईने केली. माझी आई आहे ना, जगातलं 1 नंबरचं जेवण करते. तिचा हातचा जो खातो ना, तो येडा होतो म्हणजे होतच. आवडलं ना तुला? खा खा. ठीक आहे, पाणी पी. मी आवडतोय सगळं. तू जा क्लासला. उड्या, हा, तू मला डबा दिलास, आता तू काय खाणार? डबा खाताना माझ्या लक्षातच नाही आलं. अगं लक्षात नाही आलं ना, तेच बरं झालं. तुझ्या लक्षात आलं असतं तर तूच तुझी बुक मारली असती. अर्धवट बुकेवर समाधान मानावं लागलं असतं तुला. आता तुझं पोट भरलं ना, मग झालं. तू नको माझी काळजी करू, मी बघतो. असं कसं? आता मला वाईट वाटायला लागलंय. माझ्यामुळे तू उपाशी राहणार. अगं येडबीड लागलं का काय तुला? की माझं गाव आहे, इथंच माझं घर आहे. मी डायरेक्ट घरी जाईन, आईला सांगेन 2 भाकऱ्या टाक. आणि माझी आई 1 नंबरचं जेवण करते. असं जेवण वरपिन ना, डायरेक्ट तम फुगला गुलट. तू नको काळजी करू. आणि हा, इथून पुढे जर तुला भूक लागली ना, बाहेरचं काय खायचं नाही. डायरेक्ट माझ्याकडे यायचं. माझ्याबरोबर माझा डब्बा असतो, तेव्हा खायचं. जा आता, क्लास सुरू होईल. ए भागे, बघत काय बसलीस? क्लास सुरू झाला असेल, जा. जाते. मला काय बी कळना झाले आजचे. नाही नाही म्हणतात चकवा लागल्यासारखं तिथंच येऊन उभं राहिलोय आपण. आता करायचं तरी काय करायचं? या याड्यासाठी या गुरुजींनी त्या सूर्याच्या बहिणीशिवाय एक बी स्थळ सुचून नाही दिलं. आणि आपल्याला ती पोरगी आपल्या घरात नको. खरं आहे, पण गुरुजींचा सबूत डावलून बी चालणार नाही. आपल्यासाठी, आपल्या घरासाठी त्या पोराची आणि पोरीची पत्रिका जमणं लई महत्वाचं आहे. म्हणजे गुरुजी अभ्यासू तर आहेतच, पण त्यांनी सांगितलेला एक बी सबूत आजपर्यंत खोटा ठरलेला नाही. तुझं सगळं खरं आहे आजी, पण म्हणून काय त्या सूर्याच्या बहिणीला घरात आणते का? तो शत्रू सांगत होता सूर्याची बहीण लय हुशार आहे. हां, शाळा जास्त काही शिकली नाही, पण ती जर या घरात आली तर आपल्या डोक्यावर बसेल. आणि त्या जालिंदरनं पण ही स्थळ सुचवलेलं.
म्हणजे नक्कीच कुठं तर पाणी मुरत. हां, माझं ऐका, रिस्क नको घ्यायला, ही स्थळ कॅन्सल करू. हां, सत्यजितराव, तुम्ही एवढं कच्चं असाल असं वाटलंच नव्हतं आम्हासने. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सरनौबत आहेत ना, कधी बी कुणाला बी आपल्या डोक्यावर बसू देत नाहीत. ती पोरगी किती बी हुशार असू देत, तिच्या हुशारीचं काय करायचं हे आमच्यावर सोडा. आणि हे बघा, तिला या घरात आणून तुमच्या लग्नाच्या वेळी झालेल्या अपमानाचा बदला बी आपल्याला घेता येईल. त्या भिकारड्या दुकानदारानं तुमचं लगीन त्या गाढवाबरोबर लावलं होतं, तुमच्या मानेला इजा केली. या अपमानाचा बदला घ्यायची संधी पुन्हा मिळणार आहे का आपल्याला? अगं पण आजी, आजी म्हणते ती मला पटतंय. तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचंय ते? तुम्हाला बघायचंय? ऐका आता. हा. बघ, तुझी होणारी सून. नमस्कार, राजश्री मसाले चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. बघ, मी राजश्री जगताप, म्हणजेच राजश्री मसाले ह्याची मालकीण. तिने इतकी आनंदाची बातमी दिली आहे ना की मला असं झालंय कधी एकदा तिची बाळं घरात येतात आणि घरभर खेळतात. सूर्या, मला खरंच खूप आनंद झालाय आणि हा आनंद त्यांच्या लहान पावलाने अगदी वाढतच जाणार आहे बघ. मी तर खूप खेळणार आहे त्यांच्यासोबत आणि त्यांना सांगणार आहे मला मावशी नाही माऊ म्हणायचं. भागू माऊ, कसलं भारी वाटतंय ना. वय, मी पण सूर्या मामा हा ऐकायला ना आतरू झालोय. चला चला, तेजू अक्काने एवढी गोड बातमी दिली तर आपलं पण तोंड गोड झालं पाहिजे. राजूच्या हातचा स्पेशल शिरा. नाही, हे खाऊच आपण, पण एकदा तेजू आणि धनू इथे आला ना की मग एक मोठं सेलिब्रेशन पण करू. हा, म्हणजे काय, झालंच पाहिजे. एवढा मोठा आनंद साजरा झाला पाहिजे ना. येऊ का आत? बस. आज इकडे कसं काय? काय काम होतं का? थोडं महत्वाचं काम होतं. अर्थात आम्ही ज्या कामासाठी आलोय त्यासाठी असं अचानक येणं बरोबर नाही, पण मनात आनंदाची गोष्ट होती. म्हणलं उशीर कशाला करायचा, इथंच येऊन पटकनी बोलून मोकळं व्हावं. कसली गोष्ट सांगतो की. त्यासाठी तर आम्ही आलो इथं. आम्ही लग्नाची बोलणी करायला आलोय. कोणाची लग्नाची बोलणी? अहो, आमचं दाखलं बंधू प्रसादराव नाही का, देवीच्या आरतीचा मान त्यांच्याकडे होता बघा या वर्षी. हा, ते आम्ही त्यांच्या लग्नाची बोलणी करायला आलोय. हो, पण इथं आमच्या इथं कसली बोलणी? त्याचं काय, आता तुमच्या दोन्ही बी बहिणीची लग्न झाली आहेत. आता तुमच्या तिसऱ्या बहिणीचा बी लग्नाचा विचार केला असेल की तुम्ही. म्हटलं आम्ही स्थळ सुचवावं तुम्हाला. अहो, आमच्या प्रसादरावांसाठी तुमची बहीण राजश्री आम्हाला पसंत आहे. काय? माझी बहीण तुमच्या घरात? आता तुम्ही सगळे बसा, मी वाढते. सगळ्यांचं झालं का मग मी बसेन. असून बाई वाढायचं कशा बाई? हा, सगळे एकत्रच बसू की जेवायला. बसा 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 बसा, तुम्ही बसा. हा, सा बा. काय झालं आम्हाला सांगा की, आम्ही आहे की. काय पाहिजे तुम्हाला आज? ए आई, तुला तो डबा पाहिजे तर स्पष्ट सांग ना की मला चपात्याचा डबा द्या म्हणून. इशारे काय करते? अरे देवा, शत्रूंनी रात्री माझा आवाज ऐकलाय ही त्याच्या ध्यानात आहे. माझा आवाज परत आलेला त्यांनी जर समद्यांच्या समोर सांगितलं तर माझं काही खरं नाही. चिरंजीव, आई गेल्यापासून त्यांची वाचा गेली माहिती ना तुम्हाला. मग सॉरी डॅडी, लक्षातच नाही राहिलं.
थांब मी देतो डबा तुला. हा, द्या. चला घ्या वाढून. शत्रू रात्री पिऊन आला होता, त्याच्यामुळे त्याच्या लक्षात नसणार. बरं झालं त्याने रात्री जास्त लक्ष देऊन काही विचारलं नाही, नाहीतर आता लय अवघड झालं असतं. शक्य नाही. मी तुमच्या स्थळाचा माझ्या बहिणीसाठी विचारच करू शकत नाही. अहो सूर्यकांतराव, असं हातातानी निर्णय घेऊन नाही चालणार. हे बघा, आम्हाला जे वाटलं तुमच्यापर्यंत पोहोचवावं अशी आमची आजीसाहेबांची इच्छा होती, ते आम्ही केलं. आता तुम्ही बी थोडा विचार करून निर्णय घ्यावा. हे बघा, आमच्याकडनं तर या लग्नाला काय बी हरकत नाही. उलट आम्हीच म्हणतोय लवकरात लवकर लग्न व्हावं. आता या सगळ्यासाठी सविस्तर बोलणी करायला आणि तुमचं मत जाणून घ्यायला आम्ही परत यूज केली. तोपर्यंत तुमच्या घरातल्या सगळ्यांनी आणि तुम्ही बी राजश्री बरोबर बोलणं करून घ्या. येतो आम्ही. शशिकांतराव, आम्ही आमचं मत सांगितले तुम्हाला. सूर्यकांतराव, हे तुमचं मत नाही, ही तुमची प्रतिक्रिया आहे. आता जुन्या गोष्टी बघता तुमचं बी बरोबर आहे. कोणती बी गोष्ट करताना ती विचारपूर्वक केली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे तुम्ही जरा विचार करून निर्णय घ्या. बाकी गोष्टी आपण परत येऊन चर्चा करूच. येतो आम्ही. काय प्रकार आहे हा सगळा? त्यांना हे असं अचानक राजूशी त्यांच्या भावाचं लग्न का करून द्यावं असं वाटत असेल? मला बी कळणं झालं, पण हे लग्न काय होणार नाही. कारण या लग्नाला मी कधीच संमती देणार नाही. त्यामुळं या सगळ्यावर चर्चा करण्यात काही उपयोग नाही. तुम्ही पण हे सगळं डोक्यातनं काढून टाका. बाबू, आपण शिरा खात होतो ना, हे लवकर चल. दादा थांब, खाऊ नको. का? तेजू अक्कानं आपल्याला एवढी चांगली बातमी दिली म्हणून आपण गोड खातोय ना. मग माझ्या मागे म्हणा काँग्रेस तेजू अक्का. म्हणा काँग्रेस. 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 खावा. खायचं का? हा. शशिकांतराव, अहो चांगल्या कामाला उशीर नका लावू. कवा जाताय परत? सूर्याच्या बहिणीच्या लग्नाची मागणी घालाय. काल त्याला तसा अंदाज दिलाय आम्ही. आपण बी त्याला थोडा विचार करायला वेळ दिला पाहिजे आजी. आणि मग परत जाऊ पाठपुरा करायला. उचलते आणि निघित ना. सत्यजितराव, घरात वागायची ही पद्धत नव. हा, तुम्ही वागताय ती सगळं बरोबर आणि मी काय वागलो की पद्धत चुकत्या, होय की नाही? ना आजी, मला एक सांग, त्या येण्यासाठी का म्हणून त्या भिकारड्या सूर्याच्या घराचा उमरा झिजवायचा? सर नोबत आहोत ना आपण, तरी पण त्याच्या दारात जाऊन भिकाऱ्यावानी हात पसरायची नाही. जगात दुसरी कुठलीच मुलगी न मिळाल्यावानी ह्यो त्याच्या दारात जाऊन आलाय. विषय पटना, ह्यो विषय इथंच थांबवा. सत्या, सत्यजितराव, अहो गरम डोक्यानं गोष्टी सोप्या होत नसतात. तुमच्या रागाला आवर घाला, नाहीतर या रागापायी एखाद दिवशी नुकसान होऊन बसल तुमचं. हे बघा, परसादरावांचं लग्न ही तुमच्यासाठी संधी समजायची व म्हणजे आपल्या घराचा अपमान, तुमचा झालेला अपमान, त्याचा बदला घ्यायची. आजी, पण एवढं समजा झाल्यानंतर मला नाही वाटत तो सूर्य आपला ऐकर म्हणून. नाहीतर काय, तो काय एवढा खोळा आहे का आपल्या येड्याभर स्वतःच्या बहिणीचं लग्न लावून द्यायला? सत्यजितराव, अहो वस्तू वाईट असली ना
तरी तिला सजवायला नटवायला शिका की जरा. नाही म्हणजे तो सूर्या येड्या प्रसाद बरोबर लगीन नाही करायचा त्याच्या बहिणीचं, पण अमेरिकेत राहणाऱ्या पोराबरोबर तरी करल की नाही. काय म्हणायचं तुला आजी? शशिकांतराव, बोलणी कराया तुम्ही एकटं नाही जायचं. सत्यजितराव येतील तुमच्या बरोबर. मी आणि त्या बिकाड्या सूर्याच्या दारात जायचं. हे बघा, विचारत नाहीये तुम्हासनी, सांगतीये. दोघांनी मिळून जायचं आणि मानानं लग्नाची मागणी घालायची. आता तिथं गेल्यावर काय बोलायचं, कसं वागायचं समजून सांगते की तुम्हासनी. समजत तसंच बोलायचं आणि तसंच वागायचं. एवढं मोठं कॉलेज होतं की नाही, हे मोठमोठ्या बिल्डिंगी आणि प्रत्येक बिल्डिंगचं नाव वेगळंच. मी तर बघतच बसलो, डोळंच फिरलं बघ माझं. तेव्हा असं वाटलं ग, इथं आपलं कसं निभावं लागणार. मग मीच म्हणलं, असं घाबरायचं नाही. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही का आग्र्यापर्यंत मजल मारून आपल्या महाराष्ट्राची शान राखली, तसंच आपल्याला बी करायचं. शहरात जायचंय, मोठं व्हायचंय आणि आपल्या गावचा स्वाभिमान राखायचा आहे. कसलं भारी बोलतेस ग तू. कमळे, आज इकडं? दादा, आशीर्वाद दे. आशीर्वाद कशासाठी? अरे मुंबईला निघालोय शिकायला. तिथे जाऊन की नाही मोठ्या कॉलेजात शिकणार आहे, नवीन लोकांना भेटणार आहे, नवीन शिक्षकांकडून लय शिकणार आहे बघ मी. जाता जाता म्हणलं तुम्हाला सगळ्यांना भेटून जाऊ, तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. कमळे, आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम आहे. तू फक्त जा आणि गावच्या मातीचा रुबाब काय असतो ना दाखवून दे शहरातल्या लोकांना. सगळ्यांना दाखवून दे गावच्या गारव्यात वाढलेली कमळी शहरातल्या उन्हाला घाबरत नाही. काय? होय दादा. थांब. हे धर. दादा अरे ह्याच्यात काय जुनी पुस्तक आहेत आणि तुझ्या नवीन कोर्ससाठी लागणारी पण काय काय पुस्तक आहेत. ही घे आणि मन लावून अभ्यास कर. दादा मला माहित होतं तू शहरात शिकायला जाणार आहेस ते, पण मी आधीच काढून ठेवली होती. तशी भागोय माझ्यासाठी तशी तू आहेस. तुला 4 पुस्तकं दिली तर भविष्यात हा फायदा तुझ्या गावातल्या लोकांनाच होणार आहे ना. तुझा दादा म्हणून मीच तुला पुस्तकं घेऊन देणार ना. आणि मला माहिती आहे गावचं गाव सुधारू शकतात ना ते फक्त तुमच्यासारख्या शिकलेल्या पोरींमुळेच. हे तर लई मोठी हो, लई शिक आणि आता भरपूर अभ्यास कर. थँक्यू दादा. मी मुंबईत जाऊन लय शिकेन आणि गावाकडे परत येऊन मोठं कॉलेज बांधेन बघ. हे स्वप्न आहे माझं. तुमच्यासारखी प्रेमळ माणसं सोबत असल्यावर मी माझं स्वप्न नक्की पूर्ण करीन, एकदम फास्टात. आणि जोपर्यंत माझ्या बहिणीचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुला मी पाहिजे ती मदत करीन. आणि तिकडे काय अडचण आली तुला तर एक लक्षात ठेवायचं, तो सूर्यदादा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. काय? जशा माझ्या बहिणीत तशीच तू आहेस माझ्यासाठी. आणि तिकडे शहरात गावाकडची पोरगी म्हणून तुला कोणी हलक्यात घेतलं ना तर तिथं जागेवर गावाकडचं पाणी पाजायचं, अन्याय सहन करायचं नाही. हां? आणि कोणी त्रास दिला तर मला फक्त एक हाक दे, तू जिथं कुठं असेल तिथं येईन मी तुझ्यासाठी. माझ्या बहिणीला एकटं नाही पडू देणार मी. हे आता रडायचं नाही, आता लढायचं. लय मोठी हो. अरे आपल्याला हे जग जिंकायचंय पोरींनो, लक्षात ठेवा. हा? हे घे. तुला खूप खूप शुभेच्छा. खूप मोठी हो. आणि हो, आम्हाला विसरू नकोस. इश्रा आहे का?